निवडणुकीत विनायक राऊत यांचा पराभव निश्चित असं विधान आमदार नितेश राणे यांनी केलंय। सिंधुदुर्ग मतदारसंघाचा विचार करता भारतीय जनता पक्षाची तब्बल 6 लाखांपेक्षा अधिक हक्काची मते, त्यामुळे येथील खासदार हा भाजपाचाच असावा ही मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। कार्यकर्त्यांची हीच इच्छा आम्ही वरिष्ठांकडे कळवली आहे, त्यामुळे वरिष्ठ देतील त्या उमेदवाराचे आम्ही निष्ठेने भारतीय जनता पार्टीचे सैनिक म्हणून काम करू असे स्पष्ट करतानाच आगामी निवडणुकीत उभाटा सेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा पराभव निश्चित आहे असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला। रत्नागिरी जिल्हाधिकारी यांचा आदेश रद्द करत हरपुडे सरपंचांचे सदस्यपद कोकण आयुक्तांकडून आता रद्द करण्यात आले। सरपंच त्याच ग्रामपंचायतमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करत असल्याने हे ग्रामपंचायत अधिनियम मधील कलम 14 चे उल्लंघन असून अशा सरपंचाचे सदस्यपद रद्द करण्यात यावे असे अपील गाव विकास समितीचे मनोज घुग यांनी कोकण आयुक्तांकडे सादर केले होते। हे अपील आता मान्य करत कोकण आयुक्तांनी जिल्हाधिकारी यांचा निर्णय रद्द ठरवताना हरपुडे सरपंच यांचे सदस्यपद देखील आता रद्द करण्यात आले। ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर येथे हल्ला झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली। कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश त्यांनी अहमदनगर पोलीस अधीक्षकांना दिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुलकर्णी यांना फोनवरून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, तसेच त्यांना लागेल ती मदत करण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली। गेल्या काही दिवसापासून शाळेपासून 100 मीटर अंतरावर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी आपण आंदोलन करत असल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलं। याच गोष्टीचा आकस मनात बाळगून आपल्यावर हल्ला करण्यात आला असावा अशी शक्यता देखील त्यांनी यावेळेस मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली। कुपोषणाच्या तपासणीसाठी कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या बालकांना सकाळपासून दुपारी 3 वाजेपर्यंत उपाशीच खोळंबून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। रुग्णालयातील डॉक्टर पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीला बैठकीला गेले असल्यामुळे ही मुले आणि त्यांच्या माता यांची हेळसांड झाल्याचं समजते। कर्जत तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण हे अधिक वाढतंय। त्या बालकांना पोषण आणि पुनर्वसन केंद्रात दाखल करून नियमितरित्या उपचार करण्यात येतात, मात्र कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाल उपचार केंद्रात ही हेळसांड दिसून आली। श्रीवर्धन तालुक्यातील मेटकर्णी येथील एका 7 महिन्याच्या बालकाच्या मृत्यूच्या घटनेने श्रीवर्धन मधील वातावरण आता चांगलंच तापलंय। श्रीवर्धन मेटकर्णी येथील युवराज राम वाघाटे हा मुलगा आजारी असल्यामुळे 4 ऑक्टोबर रोजी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या डॉक्टरांकडे उपचार घेण्यात आले। त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी पुन्हा खासगी रुग्णालयात युवराजला उपचारासाठी आणण्यात आलं। त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून इंजेक्शन दिलं। प्रकृती स्थिर असल्यामुळे युवराजच्या आई वडिलांनी त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी देखील नेलं। घरी आल्यानंतर तहान लागली असेल म्हणून ड्रॉपच्या सहाय्याने 2 थेंब पाणी पाजण्यात आलं, मात्र बाळ बेशुद्ध झाल्यामुळे त्यास पुन्हा उपचार सुरू करण्यासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आलं। त्यावेळी डॉक्टरांनी या बाळाला मृत असं घोषित केलं। पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल आता वाजलंय। या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने आढावा बैठक घेऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या। तरी आता पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून मालगुंडी, धामणी, दुंदरे, विचुंबे, देवदत्त, चिखले, भिंगारी आदी ग्रामपंचायतींमध्ये आढावा बैठक घेण्यात आल्या। या बैठकीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आणि पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष भवन पाटील, बाळाराम पाटील, काँग्रेसचे नेते RC घरत, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी खंडपीठाने आदेश दिल्याने जिल्ह्यातील शाळांची तपासणी करण्यास आता जिल्हा न्यायाधीशांच्या पथकाने सुरुवात केली आहे। शिक्षण विभाग खडबडून जागा झाले। शाळेतील गैरप्रकाराबाबत वारंवार तक्रारी येत असताना आता न्यायालयाने यात गांभीर्याने लक्ष घातले। यातूनच आता शाळांच्या तपासणीला सुरुवात झाली आहे। खंडपीठाच्या आदेशान्वये पंढरपूर तालुक्यातील शाळांची जिल्हा न्यायाधीशांमार्फत आता तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे। जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्याकडून चालवण्यात येणाऱ्या 6 शाळांची तपासणी आतापर्यंत पूर्ण झाली आहे। सदर तपासणीचा वस्तुनिष्ठ अहवाल समितीकडून उच्च न्यायालयाला सादर देखील करण्यात आला।
शिंदे गटानं दसरा मेळावा घेऊ नये आणि घ्यायचाच असेल तर तो भाजपाच्या कार्यालयात घ्यावा अशी टीका ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। मोदी शहांचा मोठेपणा गाणाऱ्या शिवसेनेचे विचार मांडण्याचा कुठलाही अधिकार त्यांना नाही। त्यांच्या हातात आता पक्षाची ध्येय धोरणं राहिलीच नाहीये, तर ती भाजपाच्या हातात असून शिंदे गटाची भूमिका भाजप ठरवणार अशा शब्दात वैभव नाईक यांनी शिंदे गटाचा समाचार घेतलाय। कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिर परिसरात मोठा राडा सुरू झाला। खासगी दुकानदारांनी लावलेले चप्पल स्टँड काढण्यावरून हा वाद निर्माण झाला। महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली। अंबाबाई मंदिर परिसरात चप्पल स्टँड काढण्यावरून वाद सुरू झाला। खासगी दुकानदारांनी हे चप्पल स्टँड लावले होते, तरी हा वाद इतका विकोपाला गेला। त्यानंतर पोलीस आणि चप्पल स्टँडवाल्यांमध्ये झटापट देखील निर्माण झाली असल्याचं निदर्शनास आलं। आणि मुंबईकरांसाठी आता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पश्चिम रेल्वेवरती 25 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुंबई सेंट्रल ते बोरिवली या मार्गिकेचे काम करण्यासाठी हा मेगा ब्लॉक असणार आहे। यावेळी तब्बल 250 लोकल ह्या रद्द करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे। त्याचबरोबर 61 गाड्या देखील रद्द करण्यात येणार आहेत। पश्चिम रेल्वेवरती तब्बल 10 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने आता दिलाय। त्यामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होण्याचं आता दिसून येते। बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 81व्या वर्षात पदार्पण करण्यासाठी सज्ज झालेत। आता कौन बनेगा करोडपती 15 तर्फे त्यांना वाढदिवसाची खास भेट देण्यात आली आहे। बिग बी 11 ऑक्टोबरला 81वा वाढदिवस साजरा करणार आहेत। केबीसी सीझन 15 तर्फे त्यांच्या वाढदिवसाचं खास आयोजन करण्यात आलंय। अमिताभ बच्चन नुकतेच केबीसीच्या सेटवर पोहोचले। त्यावेळी त्यांना एक सरप्राईज मिळालं। हे खास सरप्राईज पाहून त्यांना अश्रू अनावर झाले।